चंद्रपुरात अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूगिरी करून एका कुटुंबाला तब्बल 25,90,000 रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, धुणीची पावडर पाण्यात टाकून प्यायल्यास तुमचा आजारी पती पूर्णपणे बरा होईल, तसेच घरातील पैसे डबल होतील, अशी भूलथाप देत 3 महिलांनी कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप आहे। विद्या विठ्ठलराव निमजे, शाहिस्ता अंजुम मोहम्मद, शकील शेख आणि शबनम या आरोपी महिलांनी अंधश्रद्धेचा आधार घेत सुरुवातीला उपचाराच्या नावाखाली पैसे घेतले आणि त्यानंतर तावीज, धुणीची पावडर आणि चिठ्ठीचा वापर करत कुटुंबांकडून लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने उकळल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे 2 दिवसात तब्बल 20 लाख रुपये रोख काढून घेतल्याचा आरोप आहे। अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने चंद्रपूर शहर पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी विद्या विठ्ठलराव निमजे, शाहिस्ता अंजुम मोहम्मद, शकील शेख आणि शबनम या 3 आरोपी महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून तावीज आणि अंधश्रद्धेसाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे। या कारवाईमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या सर्व प्रकरणात काय घडामोड झाली यासंबंधी सिटी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशिकांत रामटेके यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरामध्ये फसवणुकीचा एक प्रकरण उघडकीस झालेलं आहे। यामध्ये फिर्यादी वैशाली अनिल खणके यांना यातील आरोपी विद्या विठ्ठलराव निमजे यांनी रुपये दुप्पट करून देतो आणि माझ्या अंगामध्ये दैवी शक्ती येते असं म्हणून तिला फूस लावून तिचे फसवणूक केल्याचा हा प्रकरण घडलेला आहे। आपल्या शेजारील किंवा आजूबाजूला कोणी अंगात देवी येते आणि पैसे दुप्पट करून देतो आणि त्यामुळे अशा अघोरी विद्येचा आणि अनिष्ट प्रथेचा कोणी प्रचार करून तुम्हाला जर फसवणूक करत असेल तर तुम्ही हे जागरूक राहा। सदर गुन्ह्यामधील 3 आरोपी महिला यांना आम्ही अरेस्ट केलेले आहेत। गुन्ह्याचा तपास सुरू आहे